तर आमदार प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याचा अमित ठाकरेंकडून समाचार घेण्यात आलाय। एका आमदारानं असं वक्तव्य करणं ही लाचार आणि लाजिरवाणी गोष्ट असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलंय। मराठी माणसं सुर्वेंना माफ करतात की नाही हे येत्या निवडणुकीतच कळेल असंही अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे। ऐकलं तर किती लाचार वक्तव्य केलंय। मला माफी मागितली पण माफी मागितली म्हणजे आई मरू दे पण मावशी नाही, आणि आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय, हेच म्हणणं होतं ना मला वाटतं। त्या अतिशय लाजिरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदाराने वक्तव्य करणं। एका माफी मागितली, माफ करणं हे माझ्या हातात नाहीये, हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे। त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं। त्यांनी स्वतःच्या वक्तव्यातनं हे सांगितलेलं आहे की मराठीच आमची आई आहे, मराठी आमची मातृभाषा आहे, ती मायबोली आहे। अनावधानानं एखादं वाक्य जर तोंडातनं गेलं असेल त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे, परंतु मराठीवर विश्वासच नाही, मराठीवर प्रेम नाही, अशा पद्धतीनं मनसे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतोय। एखादं वाक्य अनावधानानं गेलं असेल तर त्याचं भांडवल करून राजकीय पोळी भाजण्यापेक्षा स्वतः आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत मुंबईच्या जनतेसाठी हे सांगावं आणि मतं मिळवावी।